नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने आपल्या वकिली बुद्धीने प्रियाचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत तिच्या जामिनावरती स्टे आणलेला असतो आणि प्रियाचा जामीन रद्द करून टाकलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि रविराज काकांचं बोलणं होतं. तेव्हा इथे रविराज काकांनी अर्जुनला प्रियाच्या गाठोड्याबद्दल सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे ते गाठोडं आता किल्लेदारांकडे नसून ते सुभेदारांकडेच आहे, ही गोष्टसुद्धा रविराज काकांनी अर्जुनला सांगितलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता खरी तन्वी कोण आहे हे शोधणं अर्जुनसाठी अजूनच सोपं झालेलं असतं. तर इथे प्रियाचं गाठोडं पाहताच सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्जुन आता या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जातो आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं प्रियाला काही करून आता जेलमधून बाहेर पडायचं आहे, म्हणून तिने आजारपणाचं नाटक केलं. त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर ती सातत्याने इथे अश्विनला ब्लॅकमेल करायला लागली. इमोशनल ब्लॅकमेलिंग करून तिला आता लवकरात लवकर आता हॉस्पिटलमधून सुद्धा घरी जायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, साक्षीच्या लक्षात प्रियाचा संपूर्ण प्लॅन आलेला असतो. साक्षीला कळत असतं की हिने आजारपणाचं नाटक करून छान पद्धतीने ही आता जेलमधून बाहेर पडले आणि आता ती प्लॅनिंग करत असेल की तिला हॉस्पिटलमधून घरी जायचं आहे. मला माहिती आहे जामीन मिळवण्यासाठी ही मुलगी काही करू शकते. स्वतःवरती आल्यानंतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हिने कोर्टामध्ये सुद्धा मी विलासचा खून केलाय ही खरी कबुली दिली. तब्बल 2-2.5 वर्षानंतर ही मुलगी खरं बोलली, पण केव्हा? जेव्हा स्वतःवरती आरोप आला तेव्हा. त्याच्यामुळे आता ही जेलमध्ये बसणार नाही, बाहेर पडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असेल हे साक्षीला माहिती असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, साक्षीसुद्धा एक प्लॅन करते. आपल्या वडिलांना महिपतला फोन करते आणि म्हणते, अण्णा काहीही झालं ना तरीसुद्धा चालेल, मला 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं ना तरीसुद्धा चालेल, पण ती प्रिया बाहेर पडता कामा नये. तो अश्विन आहे ना, तिला बाहेर काढण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करतोय, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा ती अजिबात जामिनावरती सुटता कामा नये, असं साक्षीने आता आपल्या वडिलांना अण्णांना सांगितलेलं असतं. त्यामुळे महिपत तयारीत असतो. महिपत म्हणतो काहीही झालं ना तरीसुद्धा त्या प्रियाला वकील मिळता कामा नये आणि जो कोणी वकील असेल त्याला कसं गप्प करायचं हे या महिपत शिखरेला बरोबर माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, साक्षी आणि प्रियामध्ये कॉम्पिटिशन लागलेलं असतं. म्हणजे इथे साक्षीची केस घ्यायला कोणी तयार नाही आहे आणि इथे अश्विनने प्रियासाठी जो वकील तयार केला आहे त्याला आता प्रियाला जामीन मिळवून द्यायचं नाही असं महिपतने ठरवलेलं असतं. तर एका बाजूला अर्जुनची एक वेगळी लढाई चालू आहे. तर इथे अर्जुनने ठरवलंय काहीही झालं तरीसुद्धा सायलीच्या आईवडिलांना शोधून काढायचंच. सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत? ते जर जिवंत आहेत याचा अर्थ सायलीचे आईवडील कोण आहेत हे मधुभाऊंना माहिती आहे. मधुभाऊ कोमात आहेत, ते कोमातून कधी बाहेर येतील आणि सत्य सांगतील त्याच्यावरती मी थांबू शकत नाही. तेव्हा इथे अर्जुन वेळात वेळ काढून इथे आता सायलीबद्दल लहानपणीचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुनला आता चैतन्याकडून एक माहिती कळलेली असते आणि ती म्हणजे अश्विनला एक वकील मिळाला आहे आणि तो इथे प्रियाचा जामीन करण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे आता प्रियाला असं सिद्ध करायचं आहे की प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष का दिली. तर महिपत आणि साक्षी या दोघांनी मिळून प्रियाला धमकी दिली होती की तू कोर्टामध्ये खोटं बोलायचं, आमच्या बाजूने बोलायचं, तुला आम्ही हवे तेवढे पैसे देऊ, पण जर खोटं बोलली नाहीस तर तुझा जीवसुद्धा घेऊ, अशी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं प्रियाने खोटं नाटक सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे वकील म्हणतात मग तुम्हाला आता तेच करायचं आहे, तुम्हाला कोर्टामध्ये हेच सांगायचं आहे की मी माझ्या मनाने खोटं बोललेले नाही आहे. तर महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांनी मला कोर्टामध्ये खोटं बोलायला सांगितलं आणि जर मी खोटं नाही बोलले तर मला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं आपल्याला सिद्ध करावं लागेल. पण यानंतर तुम्हाला कधी त्यांनी धमकी दिली होती का? तुमचा गळा कधी दाबला होता का?
तेव्हा प्रियाला आठवतं जेलमध्ये असताना महिपत शिकरेने तिचा गळा दाबला होता, तिला धमकी दिली होती, मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा प्रिया म्हणते हो, जेलमध्ये सुद्धा एकदा त्यांनी माझ्यावरती हल्ला केला होता. तेव्हा अश्विन म्हणतो काय, हे खरं आहे तन्वी? त्या महिपतची इतकी हिंमत वाढली? तेव्हा प्रिया म्हणते हो ना अश्विन, अरे म्हणून तर मी तिथून बाहेर पडली आहे ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो ठीक आहे, आता आपल्याला याचाच फायदा करून घ्यायला हवा, हो ना वकील साहेब? तेव्हा वकील म्हणतात अगदी बरोबर, परत एकदा त्यांनी जर तुमच्यावरती हल्ला केला तर आपल्याला त्यांच्या हाताचे जे ठसे वगैरे आहेत ना ते पुरावा म्हणून वापरता येतील. तेव्हा बघा ते पुन्हा तुमच्यावरती हल्ला करतायत का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिपत आधीच तयार असतो. महिपतने ठरवलेलं असतं की प्रियाला जामीन मिळवून देणार नाही. जो कोणी वकील मिळाला आहे तो कशी केस सोडत नाही ना तेच मी बघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो प्रियाला जामीन मिळवण्याची अश्विनने सगळी तरतूद केलेली असते आणि इथे एका बाजूला अर्जुन, आता त्यालासुद्धा माहिती समजलेली असते. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अश्विनला वकील मिळालाय आणि तो लवकरच इथे प्रियाला जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. जामिनावरती तरी ती सुटली तरीसुद्धा ती काही करू शकते माहिती आहे ना. आणि खरं सांगू का, साक्षी कमी गुन्हेगार आहे ना, एवढी प्रिया गुन्हेगार आहे. अरे साक्षीला ती जागा खरेदी करायची होती, पण प्रिया त्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली होती. मधुभाऊंनी तिला वडिलांचं प्रेम दिलं होतं आणि तिला डोक्यावरती छप्पर आणि पोटाला अन्न दिलं होतं, चांगलं शिकवलं तिला. इथे लहानाचं मोठं केलं आणि त्या प्रियाने काय केलं, त्याच मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देऊन त्याने 1 वर्षासाठी जेलमध्ये पाठवलं रे. त्यांच्या बिचाऱ्याच्या वयेचा सुद्धा तिने मान ठेवला नाही, विचार केला नाही. त्याच्यामुळे ती साक्षी तर गुन्हेगार आहेच, पण तिच्यापेक्षा जास्त गुन्हेगार म्हणजे ही प्रिया आहे. आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळायलाच हवी, तिला जामीन मिळता कामा नये असं चैतन्याने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, ती तन्वी तर खूपच मोठी गुन्हेगार आहे. ती फक्त मधुभाऊंचीच नाही तर ती सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबाची गुन्हेगार आहे. तिने मला आणि सायलीला सुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आता इथे प्लॅनिंग करून इथे आता कशा पद्धतीने महिपत आणि साक्षीने तिला धमकी दिली आणि म्हणून ती कोर्टामध्ये खोटं बोलली असं बोलते का. त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे खाल्ले त्याबद्दल ती काही बोलणार नाही आहे. स्वतःवरती आले म्हणून आता साक्षीला अडकवायचं ठरवले. हीच हुशारी तिने जरा आधी केली असती, साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष दिली असती आणि मधुभाऊंना सोडवलं असतं तर हिच्यासाठी या गोष्टी चांगल्या झाल्या नसत्या का. पण नाही, तेव्हा पैसा मिळत होता म्हणून तिला सगळं चांगलं वाटत होतं. अर्जुन म्हणतो नाही चैतन्य, काही जरी झालं ना तरीसुद्धा प्रियाला मी सुटू देणार नाही. कोर्टामध्ये तिची कधी केस आहे ना ते लक्षात ठेव, मग त्या पद्धतीने मी सुद्धा कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर करेन ज्याच्यामुळे तिचा जामीन फेटाळला जाईल. आता बघ मी काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन विचारत असतो, म्हणजे एकतर आता प्रियाचा जामीन रद्द करायचाच आहे. अर्जुनने सुद्धा ठरवले आणि महिपतने सुद्धा ठरवले. महिपत इथे आता त्या वकिलाला धमकी देण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो वकीलसुद्धा काही घाबरत नाही आहे, कारण त्याने अश्विनकडून कामाचे पैसे घेतलेले असतात. त्यामुळे तो आता प्रियाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न जे करत असतो ते काही बंद करत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो साक्षी आता पूर्णपणे अडकलेलीच असते, कारण तिने खून केला आहे हे आता स्वतः प्रियाने सांगितलेलं असतं. पण प्रिया मात्र बाहेर पडू शकते, कारण तिने असं सांगितले की त्या दोघांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे प्रिया फुल कॉन्फिडन्समध्ये असते की चला आता काय मी जास्त दिवस इथे राहणार नाही आहे, आता मी बाहेर पडणारच आहे. पण तिला माहिती नाही आहे अर्जुनने आधीच पुरावा गोळा करून ठेवला आहे. तो पुरावा कोर्टामध्ये सादर केल्यानंतर इथे आता प्रियाला कधीच धमकी देण्यात आली नव्हती. प्रिया स्वतः त्यांच्याबरोबर काम करत होती. ती खोटं बोलायची, खोटे नाटे प्रकार करायची आणि मग ते लोक तिला पैसे द्यायचे. ती पैशांसाठी त्यांच्या टीमबरोबर काम करत होती. हे अर्जुन आता पुरावा देऊन सिद्ध करणार असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की आश्रमातून 2 गाठोडे गायब झाली. एक गाठोडं झालेलं आहे प्रियाचं आणि दुसरं गाठोडं आहे सायलीचं. मग आश्रमामधून जर गाठोडं जायला हवं होतं तर ते फक्त प्रियाचं म्हणजे तन्वीचं हवं होतं ना. प्रियाचं गाठोडं जायला हवं होतं, कारण तीच एकटी आश्रमामधून बाहेर पडली आणि तिनेच ते काही लहानपणीचे पुरावे वगैरे सिनियरला दाखवले होते. मग तिच्याबरोबर आपल्या सायलीचं गाठोडं गायब व्हायची गरजच काय, असे अनेक प्रश्न आता अर्जुनच्या मनात येतात.
तेव्हा अर्जुन म्हणतो की ही प्रिया आहे ना ती खोटाडी आहे, म्हणजे ती किती खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकते ना, त्याचा आपण विचारही करू शकत नाही आणि अंदाजही लावू शकत नाही. तेव्हा मला तर संशय आहे, मला तर असं वाटतं ना की प्रिया ही खोटं बोलते, म्हणजे कदाचित ती सायलीचं तर गाठोडं बरोबर घेऊन गेलेली नाही आहे ना, सायली हीच खरी तन्वी नाही आहे ना. कारण बरोबर सायली मधुभाऊंना जेव्हा सापडली तेव्हा मधुभाऊ म्हणाले होते की तेव्हा माझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी सायलीचं म्हणजे तन्वीचा अपघात झाला होता आणि त्याच दिवशी मधुभाऊंना सायली सापडली होती आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मधुभाऊ सायलीचा वाढदिवस साजरा करतात, कारण त्यांना त्या दिवशी सायली सापडली म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय असू शकतो? याचा अर्थ प्रिया इथेही खोटंच बोललेली आहे का? तिने इथेही लपंडावच केलं आहे. तेव्हा अर्जुन रविराज काकांना भेटायला जातो. रविराज काकांना भेटल्यानंतर अर्जुन सांगतो की जेव्हा तन्वी तुझ्याकडे आली तेव्हा तिने तुला कुठले कुठले पुरावे दाखवले, तू काही सांगू शकतोस का मला? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो सांगू शकतो ना. एकतर तिने तिच्या तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खून दाखवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने मला एक गाठोडं दाखवलं, त्याच्यामध्ये तिच्या लहानपणीच्या त्याच वस्तू होत्या ज्या वेळेला आमचा अपघात झाला आणि सायलीकडे त्या वस्तू होत्या. त्या सगळ्या लहानपणीच्या वस्तूसुद्धा मला दाखवण्यात आल्या आणि तुझं ते लॉकेट जे तिच्या गळ्यामध्ये होतं ते लॉकेटसुद्धा दाखवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, ते गाठोडं आता असेल का तुझ्या घरी? म्हणजे मला जरा बघायचं होतं. तेव्हा रविराज काका म्हणतात, अर्जुन अरे असं काय करतोयस? तन्वी ते गाठोडं इथे कशाला ठेवेल? तन्वी ते आपल्याबरोबर घेऊन गेली, सुभेदारांच्या घरीच आहे ते गाठोडं, तिच्या रूममध्ये असेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे हां तन्वीच्या रूममध्ये असू शकतो. अश्विनला सांगून ते गाठोडं मी नक्कीच बघण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन घरी येतो आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खून. तेव्हा अर्जुन आता सायलीच्या पायांकडे लक्ष ठेवतो. सायली जेव्हा झोपलेली असते तेव्हा अर्जुन हळूच तिचे तळपाय बघतो, तर तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून असते. तेव्हा अर्जुनचा संशय आता खात्रीतच बदलतो. त्याला कळतं की मला आलेला संशय हा खरा आहे. याचा अर्थ सायली ही तन्वी असू शकते आणि प्रिया ही एक खोटारडी मुलगी. त्यामुळे इथे आता काहीही झालं तरीसुद्धा मला तिचं गाठोडं शोधून काढून घ्यावंच लागेल. तेव्हा इथे अर्जुन अश्विनला म्हणतो की इथे कुठेतरी प्रियाने जे गाठोडं तिचं ठेवलंय ते मला बघायचं आहे. तिने सिनियरला कुठलं दाखवले गाठोडं, हे बघ त्याचा तुलासुद्धा फायदाच होईल. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की मला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा तो म्हणतो तुला शोधायचं असेल तर शोध. तेव्हा अर्जुन संपूर्ण आता कपाटं वगैरे शोधून काढतो. तेव्हा एका कपाटामध्ये प्रियाचं गाठोडं अर्जुनला मिळतं. ते गाठोडं उघडल्यानंतर स्टार्टिंगलाच पहिल्यांदा त्याच्यावरती आता लहानपणीच्या तन्वीचा फोटो असतो आणि त्या फोटोच्या मागे नाव लिहिलेलं असतं सायली आणि ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो त्या दिवसाची तारीख, कारण त्याच दिवशी मधुभाऊंना सायली सापडलेली असते. त्यामुळे सायलीचा फोटो हा आता बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की ही तर तन्वी आहे आणि नाव त्याच्यावरती सायली आहे, म्हणजे हीच खरी तन्वी आहे. अर्जुनला आता सत्य समजलेलं असतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो आता मी प्रियाला सोडणार नाही आहे. ती एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं आणि सगळ्यांना फसवलं ना, आता तिला तिच्या खोटारडेपणाची शिक्षा मिळणार. ती कधीच इथे जामिनावरती सुटू शकणार नाही, कारण मी तिच्यावरती फ्रॉडचा गुन्हासुद्धा आता दाखल करणार आहे. तेव्हा इथे अर्जुन रविराज काकांची भेट घेतो आणि रविराज काकांना सत्य काय आहे ते सांगतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ज्या दिवशी प्रियाला जामीन मिळणार असतो त्या दिवशी कोर्टामध्ये हेअरिंग असते. सगळेजण कोर्टामध्ये जमतात, पण ज्या वेळेला इथे प्रिया सांगते की मी खोटं बोलले कोर्टामध्ये, कारण मला महिपतने आणि साक्षीने जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि एवढंच नाही त्याने 2-3 वेळा माझा इथे जेलमध्ये सुद्धा गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून मी खोटं बोलले, स्वतःहून खोटं बोललेले नाही आहे. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खोटं नाही बोलू शकत का? तेव्हा इथे आता वकील साहेबसुद्धा प्रियाची बाजू धरून ठेवत कोर्टामध्ये हेच सांगत असतात की इथे आता साक्ष जरी खोटी दिली असली तरीसुद्धा स्वतःच्या जीवासाठी कुणीही खोटं बोलू शकतं असं वकील साहेब म्हणतात. तेव्हा तुम्ही जज साहेब इथे लवकरात लवकर तन्वी किल्लेदार त्याचबरोबर तन्वी सुभेदार हिला तुम्ही जामीन मिळवून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्यांचा जामीन तुम्ही मान्य करावा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जज साहेब निकाल देणार त्याच्या आधी तिथे अर्जुन आणि रविराज काका आलेले असतात. अर्जुन म्हणतो अजिबात नाही,
जामीन इथे मंजूर होणार नाही, कारण त्या खूप मोठ्या गुन्हेगार आहेत. त्यांना महिपतने अजिबात धमकी वगैरे दिलेली नाही आहे, तर त्या स्वतःच्या मर्जीने त्यांच्या टीमबरोबर काम करत होत्या. तेव्हा इथे अर्जुनने आता महिपतच्या घरामध्ये जेव्हा तो साधू बनून गेलेला असतो आणि तेव्हा इथे साक्षीच्या आईचं श्राद्ध असतं, तेव्हा प्रियासुद्धा श्राद्धाला गेलेली असते आणि तेव्हा अर्जुनने काढलेला फोटो इथे अर्जुन आता सगळ्यांना दाखवतो आणि तो म्हणतो, हा बघा हा फोटो. ज्या वेळेला इथे साक्षी यांच्या आईचं श्राद्ध होतं तेव्हा प्रिया तिची मैत्रीण म्हणून त्या श्राद्धामध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे इथे आता तुम्ही जर बघितलंत तर एवढी खास मैत्री असल्यावरच माणूस एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असतो. तशीच इथे प्रिया मधुकरसुद्धा सामील झालेली आहे. हा तेव्हाचा फोटो आहे, मी स्वतः हा फोटो क्लिक केला आहे, असं अर्जुन म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता प्रिया आणि साक्षीची किती घनिष्ठ मैत्री होती हे सगळ्यांनी बघितलेलीच आहे. इथे प्रियाने साक्षीकडून उधार पैसे घेतले होते, तसा व्हिडिओसुद्धा कॅफेमधला अर्जुनने दाखवलेला असतो. त्यामुळे कुठेच तिथे महिपत साक्षीने प्रियाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं दिसत नाही. असे बरेचसे पुरावे अर्जुन आता कोर्टामध्ये सादर करतो आणि तो कोर्टामध्ये जज साहेबांना विनंती करतो की प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिचा जामीन रद्द करून टाकावा, तिला जामीन मिळवून देऊ नये, कारण ती खूप मोठी फ्रॉड मुलगी आहे, कारण ती मुळातच तन्वीसुद्धा नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनने आता कोर्टामध्ये प्रिया तन्वी नसल्याचं सुद्धा सांगितलेलं असतं आणि तिच्या विरोधातले बरेचसे पुरावे इथे अर्जुनने कोर्टामध्ये सादर करत इथे प्रिया ही खोटी आहे, एक नंबरची फ्रॉड आहे आणि ती तन्वी सुभेदारसुद्धा नाही आहे, हे सुद्धा पुरावे देऊन सिद्ध केलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या सांगण्यावरूनच प्रियावरील गुन्हे हे सिद्ध झालेले असतात आणि इथे जज साहेबांनी प्रिया मधुकर म्हणजे तन्वी सुभेदार हिचा जामीन रद्द केलेला असतो. तिला जामीन काही मिळत नाही. अशा रीतीने अर्जुनने पुन्हा एकदा प्रियावरती गुन्हा दाखल करत तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते.